एव्हरी मंडे लुक्स लाईक धिस गाईज. कारण आता कॉलेजला जायचं असते आणि युनिफॉर्म घालून जायचं असते. सकाळी सकाळी पॅक होऊन जायचं होतं. आणि हे बघा 8 वाजता सुद्धा एवढ्या तडाख्याचं ऊन पडलं होतं नाही बास. मस्त आपलं बसमध्ये उभं राहायला जागा भेटली आहे डिगबर गर्दीत, ह्याच्यासाठी देवाचे आभार मानले आणि कॉलेजला पोहोचले. मग काय उन्हाचं जायला नको म्हणून मग पार्किंग म्हणत चालले होते. पण ही खुशी जास्त वेळ टिकली नाही, कारण आता पार्किंग कितीच वेळ असणार आहे ना. परत शेवटी उन्हातनं जावं लागणार होतं. आणि मग काय नशिबाला दोष देत शेवटी 7 फ्लोअर चढले आणि क्लासरूममध्ये येऊन बसले. तसा क्लासरूममध्ये काय रोज लवकर येऊन आपण एकटंच बसत असतोय. आज माझी मैत्रीण पण आली होती. तिला म्हणलं कसं काय रोज एकटी मीच कशाला त्रास घेऊ म्हणलं, आज तू पण एन्जॉय कर की म्हटलं. आणि मग काय त्याच्यानंतर सगळ्या एमटी क्लासरूममध्ये मी आणि माझी मैत्रीण भुतासारखं पाहत होतो, कारण तिथं कोणच नव्हतं. त्यात पण ती पिऊन बाई येऊन आम्हाला ओरडलीच होते. आता ह्या पुरीला माझं सुख बघवलं नाही काही, मला ब्रेकमध्ये सुद्धा खाली घेऊन गेली. मरणाचं ऊन असते एक तर, का तर हिला झेरॉक्स काढायचे होते. झेरॉक्स सेंटरला मरणाची गर्दी. मी म्हणलं नाही आपण थांबणारच नाही, तिथं लांब जाऊन थांबले होते मी. तिला म्हणलं तू एकटीच लाईनला थांब. पण आमचं नशीब इतक्या जोरावर आहे काय सांगू मित्रांनो, लाईटच गेली झेरॉक्स सेंटरची. आता लय हसायला येत होतं बरं का मला, पण ती लय वैतागली होते, त्याच्यामुळे मला काय हसता आलं नाही. आणि माणूस किती येडा असू शकते हे बघा, एवढं ऊन पडले पण ही पूर्वीचं काय नाही, थांबके आता फुलं लई चांगले ते स्नॅप काढते की मी एकदाचा. मग स्नॅप काढायला गेली ती तिकडं, फुल आणलं स्नॅप काढलं आणि मग आम्ही वरती आलो शेवटी. आणि हे बघा दिस इज आमचं प्रॅक्टिकल सेशन. आता आम्हाला प्रॅक्टिकल करायची इच्छा तर अजिबात नव्हती बरं का, पण वी आर इंजिनियर्स गाईज, प्रॅक्टिकल बुडवून चालत नाही. आणि शेवटीला आता माझी इच्छाच नव्हती राहिली का लिफ्टसाठी थांबवून, चालत चालतच आपली गाडी निघाली होती. कसं तरी फायनली पोचले आपल्या हॉस्टेलवर. आता एवढा वैताग आला की डायरेक्ट झोपायचा विचार केला. चला इंजिनिअरिंग आणि कॉलेज लाईफ बघायला सबस्क्राईब नक्की करा. बाय.